नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी आपण व्हिडिओपासून करूया। तर आता सकाळ झालेली आहे आणि माझी म्हणजे सकाळ म्हणजे थोडंसं लेट झाले, 9-10चं टायमिंग आहे। तर सकाळी सकाळी जरा टिफिन वगैरे झालेला आहे आणि अजून माझं बाकीचं सगळं काही मग अगोदर मेन म्हणजे डबे वगैरे करून घ्यायचे असतात। मग त्यानंतर सगळं काही आवरायचं असतं। मग आता चालू आहे आवरायचं, बाकी अजून डबा वगैरे सगळं काही दिलं आणि मग मी आता माझ्या बाकीच्या रुटीनला लागणार आहे। तर श्रीषाची आंघोळ, तिला आज लवकर आंघोळ घातली आणि माझी पण आंघोळ झाली। मग आता किचन साफ करायचं, बाकीची कामं तर भरपूरच असतात। तर तेच आता मी करते आणि परत तुम्हाला मी भेटते। तर इथं श्रीषा आहे ना मस्त अशा कापण्या खाते, कापण्या एन्जॉय करते। तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कशा कापण्या खाते। श्रीषा काय खाती तू? काय खाती? काय खाती खाऊ? काय खाती तू खाऊ? कापणी दाखव दाखव, हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर, हाय। हां, श्रीषाने तर मस्त असा हाय केला। तर आम्ही काल ना मॉलमध्ये गेलो होतो। तर तिथं ना तिने फुगा बघितला होता एका मुलीच्या हातामध्ये, तर तो तिला पाहिजेच होता। मग त्यानंतर ना आम्ही इतका शोधला त्या फुग्याला, इतकं शोधलं तर आम्हाला काही भेटलं नाही। नंतर ना एक लाईफस्टाईल म्हणून दुकान होतं, तिथं शॉप होतं, तर तिथं आम्ही गेलो। तर तिथं त्या दिदीने मग ती असतात ना दुकानामध्ये कामं करण्यासाठी, तर त्या ताईने ना तिला फुगा आहे ना फुगून तिच्यासाठी दिला। तर मग तो अजूनपर्यंत ती काही सोडतच नाही, आल्यापासून झोपेत सुद्धा जवळच घेतला होता। तर तो फुगा काही तिने अजून सोडलेलाच नाही। तर मग चालू आहे तिचा, आता तिचा नाश्ता वगैरे सगळं काही झाले आणि आता डिशमध्ये कापण्या खात बसली। हाय कर, हाय। हां, तर मी माझे दररोजचं रुटीन थोडंसं आवरते, कामं घरातली आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते। तर हाय सर्वांना, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत। तसा तर आपण व्हिडिओ कालच सुरू केलेला आहे, पण तरीसुद्धा मी आत्ता परत चालू करते। तर कालच्या व्हिडिओमध्ये मला काही कारणामुळे कंटिन्यू नाही करता आलं, तर मी आत्ता व्हिडिओ तो कंटिन्यू करणार आहे। तर आज आहे गुरुवार आणि सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या दिवसाचं रुटीन असं काही एवढं हे नाही आहे, म्हणजे काय म्हणता येईल, एवढं मला काम नाही आहे आज, एक्स्ट्राचं असं काही काम नाही आहे, शॉर्टकटच आहे आज, जरासा निवांत वेळ भेटला आहे। तर म्हटलं एक्स्ट्राचं काम जरा आपण करून घेऊया। तर मला श्रीषासाठी आहे ना थोडेसे मी नाचणीचे पोहे हे असतात लाह्या, तर त्या मी डीमार्टमधून आणलेल्या आहेत। तर त्याचंच मला थोडंसं त्यात मीठ वगैरे टाकून असं तिच्यासाठी खाऊ बनवून ठेवायचं आहे। आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी मुखवास बनवून ठेवायचा आहे, तर तो सुद्धा मी आता बनवायला घेतलेला आहे। तर मी तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे। तर असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा, भेटूया आपण। आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण दररोज अनेक गोष्टी करतो, जसे की योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप। पण या सगळ्याबरोबरच आपल्या पचनसंस्थेची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। निरोगी शरीरासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे। आपल्या जेवणात फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि भरपूर पाणी यांचा समावेश असला पाहिजे। तसेच दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते। आजकाल ना धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना अपचन, गॅस आणि पोटाच्या समस्या जाणवतात। अशावेळी जेवणानंतर घेतला जाणारा मुखवास खूप उपयोगी ठरू शकतो। मुखवास म्हणजे बडीशेप, जिरे, धने, ओवा आणि नैसर्गिक घटकांचे मिश्रण। मुखवास केवळ तोंडाला सुगंध देत नाही, तर पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करतो। बडीशेप आणि धने यांसारखे घटक पोट हलके ठेवतात आणि ताजेतवानेपणा देतात। मात्र कोणताही मुखवास प्रमाणातच खावा, जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात। त्यामुळे नेहमीच नैसर्गिक आणि दर्जेदार मुखवास निवडा। लक्षात ठेवा, चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी अंगीकारून आपण निरोगी जीवन जगू शकतो। मी सुद्धा आजपासून तुम्हाला सांगितलं आहे आणि मी सुद्धा आत्मसात करणार आहे। तर मी चालू होतं माझं थोडंसं काम आणि श्रीषाचा देखील गोंधळ होता, पण आपल्यासाठी आपणच वेळ काढायचा, आपणच केलं तर आपल्याला सुद्धा खायला मिळणार आहे। ह्या विचारानेच मी सुद्धा आज मनाशी एक इच्छा माझी, म्हणजे मनात एक दृढ निश्चय केला की नाही, आपण काहीतरी करायचं।
किंवा आपल्या शरीरासाठी सुद्धा काहीतरी करायचं. म्हणूनच मी आज माझ्यासाठी सुद्धा मुखवास बनवला आहे. तो सुद्धा चांगल्या पद्धतीने बनवला आहे बरं का. तर तुम्ही सुद्धा बनवून बघा कसा वाटतोय मुखवास बनवायला किंवा खायला. तर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे ना सगळ्या काही बिया सगळं काही व्यवस्थित असं कढईमध्ये गवळं भाजून घेतलं. त्यानंतर ना आपला असा काही मुखवास तयार झालेला आहे. आणि हे आता एक महिना नाही पण 15-20 दिवसासाठी मी बनवलं आहे. सगळं काही 50-50 ग्रॅम करून घेतलं आहे. तर हे मस्त असं भाजून असं रेडी केलेलं आहे. तर यामध्ये ना काळे तीळ, पांढरे तीळ, बडीशेप, परत काय म्हणतात ते धना डाळ, पंपकिन सीड किंवा सनफ्लॉवर सीड, जवस असं आणि जिरी, ओवा हे सगळं काही मी मस्त असं आहे ना थोडंसं गवळं असं भाजून घेतलेलं आहे आणि ते मी ह्यामध्ये टाकलेलं आहे. तर मस्त असं आपलं छान झालेलं आहे. महिलांसाठी तर आहे ना जास्त हेल्दी म्हणण्यापेक्षा महिलांच्या पाळीच्या भरपूर काही तक्रारी असतात. PCOD, PCS असं काही भरपूर असतं. तर ह्याने ना भरपूर असं कंट्रोलमध्ये राहतं आणि पाळी पण रेग्युलर होऊन जाते आणि पाळीमध्ये होणारा त्रास पण कमी होतो. तर हे खाल्लेलं तर चांगलंच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी तर अत्यंत उपयोगी आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर मी आता माझं थोडंफार किचनचं आवडते. आज गुरुवारी उपवास आहे. खिचडी वगैरे करते खाते आणि श्रीषाला पण मी श्रीषासाठी सुद्धा आहे ना नाचणीची भेळ बनवली आहे. तर ते मी ते पण तुम्हाला दाखवते. तर अशी ना हे मस्त असे रागी कुरमुरे आणले होते DMartमधून. तर ते सुद्धा मी बनवले छान असे. ह्याला हळद, मीठ, थोडंसं ह्यामध्ये फरसाण टाकले, कढीपत्ताची जिरी वगैरे टाकून आहे ना फोडणी दिली आहे. तर मस्त असं तिला सुद्धा दिलं आहे. तर ती सुद्धा खात बसली आहे. ती सुद्धा मस्त एन्जॉय करते आहे. तर 2 वस्तू आज बनवून झाल्या. तर आता माझं थोडंसं किचनवरचा पसारा आवरते आणि मग तुम्हाला भेटते. खिचडी वगैरे खाते. तर आम्ही ना आता मी खिचडी वगैरे सगळं काही केलं आणि मी आता खिचडी खायला बसली आहे. तर श्रीषासुद्धा माझ्याबरोबर खातच असते. म्हणजे दररोजच जेवण तिचं माझ्या ताटात पण करते आणि तिची ती पर्सनल पण करत असते. पण आत्ता ती बसली आहे खिचडी खायला आणि तिने दही खाल्लं आहे. तर तिने तोंड आहे ना इतकं भरवलं तरी थोडंसं मी पुसलं आहे तरी सुद्धा येतो का तिने आता पूर्ण पुसून टाकलं. मी तुम्हाला सांगते ना तर तिने पूर्ण तोंड पुसून काढलं. हो का, किती भरवले तोंड पूर्ण भरवलेलं. आता तुम्हाला दिसा ना ते व्हिडिओमध्ये. तिने आता पुसलं तर सगळं का कशी खिचडी खात बसली आहे. हाय कर, हाय तोंडाने बोल की बा, हाय कर. पूर्ण दही असं खाल्लं होतं. मस्त असं तोंड बिंड सगळं भरवलं होतं ना. आता ते म्हणलं तुमच्याशी शेअर करावं थोडं. तर चाललंय आता खिचडी खायचं चमच्यानी. मला पण खाऊन देत नाही धड ती पण खात नाही. पूर्ण ताटात हेच करत असते. तिचा चमचा मला, माझा चमचा तिला आणि तिला सेपरेट दिलं तर त्यात नको असतं, माझ्याबरोबरच खायचं असतं. तर खातोय आम्ही आता खिचडी. आज मी तुम्हाला कोथरूड येथे भरलेल्या आकर्षक एक्झिबिशनची सफर घडवणार आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स पाहायला मिळाले. घरगुती वस्तू, कपडे, दागिने, हस्तकला, खाद्यपदार्थ आणि अनेक नवीन उत्पादने येथे उपलब्ध होती. चला तर मग पाहूया या प्रदर्शनातील खास स्टॉल आणि त्यांची वैशिष्ट्ये. पण त्याआधी आपल्या लाडक्या श्रीषाची जराशी मस्ती बाहेर ग्राउंडवर मस्त असं ग्राउंड होतं. त्यावरती हे एक्झिबिशन भरलेलं होतं. कोथरूडमध्ये असलेल्या हर्षल बॅक्वेट हॉलमध्ये हे एक्झिबिशन होतं. तर श्रीषाची इथं मस्ती चालूच होती आणि त्यानंतर ना मी मग आतमध्ये प्रवेश केला. एंट्रीसाठी तर मस्त असं स्वागत झालं एंट्रीवरती. मग त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन एंट्री करून घेतली. आपलं नाव, नंबर वगैरे सगळं काही वहीमध्ये लिहून दिलं. तर त्याआधी आम्हाला पहिला स्टॉल मिळाला तो म्हणजे उदबत्ती, धूप, अगरबत्ती सगळं काही इथं देवाचं सामान मस्त असं विक्रीसाठी लावलेलं होतं. त्यानंतर आम्ही एंट्री केली. त्यानंतर आतमध्ये प्रवेश देखील केला. तर आतमध्ये गेल्यानंतर श्रीषाचा गोंधळ असा चालूच झाला. आतमध्ये गेल्यानंतर मस्त असे कपड्यांचे स्टॉल वगैरे सगळं काही लागलेलं होतं. सर्वप्रथम मी भेट दिली ती पारंपरिक साड्यांच्या स्टॉलला. येथे महिलांसाठी सुंदर साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्त्या आणि मुलांसाठीही आकर्षक कपडे उपलब्ध होते. विविध रंग, डिझाईन्स आणि नवीन फॅशनचे कलेक्शन पाहून खरेदीची इच्छा नक्कीच होते.
विशेष म्हणजे काही स्टॉलवर आकर्षक सवलतीही देण्यात आल्या होत्या. आता लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन देखील होणार आहे. तर त्याच निमित्ताने इथंसुद्धा गणपती बाप्पांसाठी लागणारे सजावटीचं साहित्य भरपूर अशा प्रमाणात विकण्यासाठी आलेलं होतं. मस्त असे तोरण, सगळं काही व्यवस्थित होतं. आणि त्यानंतरनं साड्या, पर्स देखील होत्या. यानंतर मी ज्वेलरी आणि ऑक्सेसरीजच्या स्टॉलकडे गेले. तेथे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या ज्वेलरी पाहायला मिळाल्या. कानातले, बांगड्या, नेकलेस, अंगठ्या आणि अनेक आकर्षक वस्तू महिलांचे लक्ष वेधून घेत होत्या. प्रत्येक डिझाईन अतिशय सुंदर आणि वेगळे होते. मला या प्रदर्शनाचा अनुभव खूपच आवडला. जर तुम्हालाही शॉपिंग, नवीन गोष्टी आणि विविध प्रकारचे स्टॉल्स पाहायला आवडत असतील तर अशा प्रदर्शनांना नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.